बघा, एक 180 मीटर रेल्वे गाडी आपल्या विरुद्ध दिशेत चालणाऱ्या 270 मीटर लांब रेल्वे गाडीला 10.8 सेकंदात पार करते. जर पहिल्या गाडीचा वेग 60 किलोमीटर प्रति तास असेल तर दुसऱ्या गाडीचा वेग किती, असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर खरंच कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. तुमच्या हिताची गोष्ट, या माझ्या नंबरवर हाय करा आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावर खास करून प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न बाय व्हिडिओज मोफत मिळवा. उद्देश गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. या तळमळीपोटी ही सेवा. मात्र मोबदला प्रत्येक व्हिडिओला लाईक कॉमेंट केल्याशिवाय राहू नका आणि गरजूवंत विद्यार्थ्यापर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. हा अट्टास. हा प्रश्न कसा सोडवायचा? प्रश्न आहे, एक 180 मीटर रेल्वे गाडी आपल्या विरुद्ध दिशेत चालणाऱ्या 270 मीटर लांब रेल्वे गाडीला 10.8 सेकंदात पार करते. जर पहिल्या गाडीचा वेग 60 किलोमीटर प्रति तास असेल तर दुसऱ्या गाडीचा वेग किती, असा प्रश्न. या दोन्ही रेल्वे गाड्यांची लांबी, इथं एक रेल्वे गाडी 180 मीटर लांबीची तर दुसरी 270, ही बेरीज 450. एकूण दोन्ही गाड्यांची बेरीज करा. ही लांबी म्हणजेच अंतर लेकरांनो. एक सूत्र आम्ही तुम्ही सगळ्यांनी अभ्यासलं, अंतर भागीला वेळ आणि बराबर काय होते तर वेग होते. हे अंतर इथं मांडा 450. छेदस्थानी ही पहिली गाडी दुसऱ्या रेल्वे गाडीला 10.8 सेकंदात पार करते म्हणजे ओलांडते. ओलांडण्याची ही वेळ 10.8 इथं मांडा. 450 सोबत 1 शून्य वाढवा, छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवा. गोष्टी लक्षात घ्या. छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, अंशस्थानी शून्य घ्या. मात्र किती? दशांश चिन्हानंतर एक स्थळ म्हणून अंशस्थानी 1 शून्य घ्या किंवा एकावर 1 शून्य असलेली संख्या गुणीला घ्या, तेव्हा छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते. हा झाला मीटर प्रति सेकंद. कोणता? सापेक्ष वेग. आता हे सापेक्ष वेग म्हणजे काय सर? तर ओव्हरटेकिंग व्हेलॉसिटी. पुढच्या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी मागची गाडी आपला स्पीड वाढवते. जो अतिरिक्त स्पीड वाढवते त्या वेगाला सापेक्ष वेग म्हणतात. आता या सापेक्ष वेगाचं म्हणजे मीटर प्रति सेकंद हा जो वेग आला, याचं किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करू. सापेक्ष वेगाचं किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करा. लक्ष द्या लेकरांनो. हा वेग कसा आहे? 4500 छेदस्थानी 108 याचं किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करत असताना 18/5 हाच अपूर्णांक का गुणीला घेतात? संबंधीचं विश्लेषण हवं असेल, रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग, या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. आता हा भाग कसा जातो? 5 9 45 सर, 2 शून्य 9 वर देऊन टाका. 18 गुणीला 6 108 सर म्हणजे 900 छेदस्थानी 6 हा जर भाग दिला 15 सक 90, त्यावर हे शून्य. किलोमीटर प्रति तास मध्ये हा सापेक्ष वेग आम्हाला सापडतो. आता उत्तराकडे, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे हा प्राप्त झालेला सापेक्ष वेग 150 किलोमीटर प्रति तास आहे, याचं भान ठेवा. इथं एका गाडीचा वेग दर्शवला 60 किलोमीटर प्रति तास आणि दुसऱ्या गाडीचा वेग विचारला. ह्या दुसऱ्या गाडीचा वेग म्हणजेच व्हेलॉसिटी. दुसऱ्या गाडीचा वेग किती बाबा काढायचा? इथं बेरजेचं चिन्ह का दिलं सर? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला. जेव्हा गाड्या परस्पर विरुद्ध बाजूने प्रवास करतात लेकरांनो, तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज करायची असते, म्हणून बेरजेच्या स्वरूपात. आता 150 कडे येताना 60 वजा स्वरूपात, समोर हे V2 का वजा स्वरूपात? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणीला असेल, भागीला भागीला असेल, गुणीला स्वरूपात.
अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडतात. हे काही गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा. ही वजाबाकी 90, मात्र हे काय तर किलोमीटर प्रति तास. हे V2 म्हणजे दुसऱ्या गाडीचा वेग, जो प्रश्नामध्ये आम्हाला विचारला. दुसऱ्या गाडीचा जो वेग विचारला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर 90 किलोमीटर प्रति तास. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सरावासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि व्हिडिओला कॉमेंट केल्याशिवाय राहू नका. ओके. रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.